जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर कल्याणी शिंदगी, बालरोगतज्ञ यांनी ऑटिझम बालकांमधील जागरूकता वाढवण्यासाठी पालकांचे समुपदेशन केले। तसेच ऑटिझम अवेअरनेस या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले। सदर कार्यक्रम करिता माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम सिंह कदम सर, माननीय अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बिभीषण सारंगकर सर, माननीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील मॅडम, डॉक्टर उत्कर्ष भोसले, बालरोगतज्ञ DEIC तसेच DEIC अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ऑटिझमची मुलं ज्यांना आपले स्वतःचे हावभाव दुसऱ्यांना सांगण्यात त्रास होत असतो, जी मुलं सतत एक शब्द वापरकेत करत बसतात, जे एकाग्र जास्त राहू शकत नाहीत, एकांतात बसत राहतात, अशा मुलांचं आपण लवकरात लवकर इंटरव्हेन्शन करायची खूप महत्त्वाची गरज आहे। DEIC सारखे सांगली सिव्हिल च्या इथे ऑफिसेस आहेत, जिथं ऑटिझम सारख्या मुलांचे ट्रीटमेंट केले जाते, ज्यांना स्पीच थेरपी दिली जाते, त्यांना वागणुकीची थेरपी दिली जाते। आज ऑटिझम डे होता। आम्ही सांगली DEIC मध्ये येऊन आमच्या बाळाचा आणि बाकी मुलांच्या बद्दल ह्यातल्या सरांनी मॅडमांनी जे काही गोष्टी सांगितल्या आम्ही लक्षात ठेवले आणि ऑटिझमचे आम्ही त्याच्याबद्दल उपचार ह्यांनी जे सांगितलं आम्ही जे सगळे थेरपी घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा पण आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।